विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता आपण कल्पना दुधाळ यांच्या कवितेंचा आशय बघणार आहोत. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कल्पना दुधाळ यांचं थोडक्यात माहिती पाहिलेली आहे आणि त्यांच्या 5 कवितांचं मी तुम्हाला वाचन करून दाखवलेलं आहे. तर आता त्या 5 कवितांचा थोडक्यात आशय काय आहे हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर कल्पना दुधाळ यांची पहिली कविता आहे बाय आणि गाय. या कवितेविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर पशुमधल्या गायीचा आणि मानवामधल्या बाईचा इथल्या व्यवस्थेने शतकानुशतके स्वतःच्या फायद्यासाठी कसा वापर केलेला आहे. बघा, पशुमधल्या गायीचा आणि मानवामधल्या बाईचा इथल्या व्यवस्थेने शतकानुशतके स्वतःच्या फायद्यासाठी कसा वापर केला आहे याचे विश्लेषण कल्पना दुधाळांची बाय आणि गाय ही कविता करते. मादी असणं हा या दोघीमधला एक समान धागा आहे आणि तोच धागा या दोघींच्या दुःखाची जागा आहे. या कवितेतल्या बाय आणि गाय कृषी परंपरेच्या अविभाज्य घटक आहेत. मात्र कृषी परंपरेतल्या साध्या भाराभर गवताचाही त्यांना अधिकार नाही, असा अधिकार सिद्ध करण्याचा या दोघींनीही प्रयत्न केला तर त्यांना हाकलून लावले जात असल्याची खंत ही कविता व्यक्त करते. या उपरेपणाची जाणीव झालेली कवयित्री समदुःखी गायीलाच स्वतःत सामावून घेते आणि व्यवस्थेविरुद्ध बंड विद्रोह पुकारण्याचा प्रयत्न करते. परंपरेच्या ओझ्याखाली दबलेली गाय या कवितेच्या नायिकेला अखेरपर्यंत तुला या व्यवस्थेविरोधात लढावंच लागेल असा सल्ला देते. आपल्याला या काचातून कुणीतरी सोडविल म्हणून वाट पाहिली तर आम्ही दोघीही बिनपाण्याच्या विहिरीसारखा आतमध्ये कुणी डोकावलं सुद्धा नसल्याचं दुःख कवयित्री व्यक्त करते. अशा वेळी गायच कवयित्रीची समजूत काढते अशी कल्पना दुधाळ यांनी केली आहे. गाय म्हणते, बाय ग, आपण दोघीही जन्मभर दावणीला बांधलेल्या. गरज सरो आणि वैद्य मरो अशी इथली व्यवस्था. रुजव्याची माती नापीक झाली की पडिकात कुणी फिरकत नसल्याने चढणीची वाट एकटीलाच उरकत नसल्याच्या वास्तवाकडे ही कविता निर्देश करते. एकीकडे देश महासत्ता बनण्याच्या वल्गना सुरू असताना बाईकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलला नसल्याने काळीज फुटेपर्यंत शतकानुशतके तिचे धावणे सुरू असल्याकडे ही कविता लक्ष वेधते. आज मराठीत लिहिल्या जाणाऱ्या स्त्रीवादी कवितेपेक्षा या कवितेचा स्वर शांत आणि संयमी आहे. खेड्यातील स्त्रीचे जगणे हा तिचा अभ्यास विषय आहे. असा हा थोडक्यात बाय आणि गाय या कल्पना दुधाळ यांच्या कवितेचा आशय आहे. त्यानंतरची त्यांची दुसरी जी कविता आहे झुलत्या फांदीला ग. या कवितेचा आशय असा आहे, आपल्यातल्या स्त्रीत्वाच्या मुक्तपणाचा आविष्कार सुरू करू पाहणारी कल्पना दुधाळांची झुलत्या फांदीला ग ही आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण कविता आहे. लोकपरंपरेतल्या स्त्रीगीतांची लय या कवितेला आहे. या कवितेतला झोका हे स्त्रीच्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे, पण या झोक्याचा मार्गही इथल्या व्यवस्थेने निश्चित केला आहे. तो मार्ग कवयित्रीला इच्छा असूनही बदलता येत नाही. मात्र तरीही ज्या फांदीला हा झोका बांधलेला आहे ती फांदी झुलती फांदी आहे. तिच्या झावळ्या वाकल्या आहेत, शुंधुळ्या पिकल्या आहेत,
तिचे चंदन चावून जिभल्या रंगवण्याचे स्वातंत्र्य आहे. अशी एका मर्यादितली का असेना पण स्वच्छंदपणे आनंदाचा आस्वाद घेऊ देणारी राणाची एक शाळा तिच्या जगण्यात आहे. तर तिकडे वड्याच्या पल्याड भिंत्याड उभारलेली, कौलाचं छत असलेली, लोखंडाचा दरवाजा असलेली आणि स्वच्छंदपणाला फारसा वाव नसलेली प्रत्यक्षातली दुसरी शाळा आहे. तिथे भौतिक आणि लौकिक बंधने आहेत. तिथे स्वप्नांना फारसा वाव नाही. मग चोहोबाजूंनी छाटलेल्या स्वतःतल्या झाडाला मी सजवू कशी, असा प्रश्न कवयित्री उपस्थित करते. 4 भिंतीतल्या औपचारिक शिक्षणापेक्षा भिंतीबाहेरच्या निसर्गातल्या, रानावनातल्या अनौपचारिक शिक्षणाकडे तिचा अधिक कल आहे. रानावनात शेतीशिवाय रमणाऱ्या शेतकऱ्याची ती लेक आहे. त्यामुळे तिचा जीव तिथंच जास्त रमतो. मेंढरं राखण्याबरोबरच जीवाचे रक्षण करण्याचा, ढगाच्या कुशीत पिंगा घालण्याचा निसर्गदत्त अनुभव तिच्या पाठीशी आहे. ज्यांच्यावर चांदवा गोंदलेला आहे असे निसर्गाचे व्यापक आणि विशाल आभाळ आपल्या नशिबी असल्याचा कवितेतील नायिकेला अभिमान आहे. एका कृषिकन्येच्या नैसर्गिक भावनांचा आविष्कार या कवितेतून घडतो. अशी ही कल्पना दुधाळे यांची झुलत्या फांदीला ही कविता. त्यानंतर तिसरी कविता आहे घोषणा. ह्यात घोषणा कवितेचा आशय बघा. शाळकरी वयातल्या स्वातंत्र्य दिनाच्या अनुभवाचा आविष्कार घोषणा या कवितेतून झाला आहे. स्वातंत्र्य दिना दिवशी गावातल्या तालेवारांच्या घरातल्या पोरी पायात पांढरे शुभ्र बूट, मोजे, नवे करकरीत गणवेश आणि केसांना रंगीबेरंगी रिबणी बांधून यायच्यात. जिचा एक भाऊ सैन्यात शहीद झाला आहे, बाप अहोरात्र शेती कसतो आहे, अशा 18-20 दारिद्र्य असलेल्या शेतकऱ्यांच्या घरातल्या नायिकेला अशा वस्तू कधीच लिहायला मिळाल्या नाहीत. मात्र स्वातंत्र्य दिनाच्या प्रभात फेरीत जय जवान जय किसानच्या घोषणा दिल्या जायच्या. उपाशीपोटी अनवाणी पायाने प्रभात फेरीत घोषणा देणाऱ्या या शाळकरी मुलीला प्रश्न पडायचा, खरंच आपल्या देशात जवान आणि किसानांचा जय आहे का? कारण एक शहीद सैनिकाची बहीण आणि शेतकरीची लेक असलेल्या या मुलीला अनवाणी पायांना करंज्याची पाने बांधून फिरावे लागे. अंगणात ओरडणारी शेळी ओढ घेताना किंवा देवळीत ठेवलेली फडक्यातली वळलेली भाकरी चावताना तिच्या कानात या घोषणा घुमायच्या. सैन्यात भाऊ शहीद झाल्यावरही या घोषणा अशाच घुमल्या असे कवयित्री सांगते. आणि या घोषणेचा नेमका अर्थ काय असेल असा तिरकस प्रश्नही ती इथल्या निर्ढावलेल्या व्यवस्थेला विचारते. त्यानंतरची कविता आहे खस्ता. एक अत्यंतिक भावनिक आणि कौटुंबिक तरीही सार्वत्रिक अशा अनुभवाचे प्रकटीकरण करणारी कल्पना दुधाळ यांची खस्ता ही कविता आहे. पौगंडावस्थेतल्या तरुण मुलाच्या उन्हाळपणाला कंटाळलेली आणि त्याच्या भविष्याविषयी चिंताग्रस्त असल्याने नवऱ्याकडे पोरगा हाताबाहेर गेल्याची तक्रार करणारी काळजीवाहू आई या कवितेत भेटते. परिणामी शिक्षणासाठी मुलाला हॉस्टेलवर ठेवले जाते. घरातल्यासारख्या जेवणा खाण्याच्या राहण्याच्या सोयी सुविधा हॉस्टेलवर नाहीत. इकडे घरात श्रीखंडपुरीची ताटं वाढून घेतल्यावर आईचे मन मुलाच्या दिशेने धाव घेते. मनात कालवाकालव होते. कोबीला बळेच चपाती टेकवणारे लेकरू आईच्या डोळ्यापुढून हलत नाही. आईचं काळीज गलबलून येतं आणि अनावर झालेले अश्रू रोखून धरले जातात. पोराशिवायच्या खायला उठलेल्या घराला ती धीराने बजावते.
पोराच्या भविष्याच्या गोष्टी लेकराच्या वाटा अंधारू नयेत आणि कोणत्याही आईबापांनी लेकरासाठी उपसलेल्या खस्ता वाया जाऊ नयेत म्हणून सूर्यनारायणाला ती हात जोडते. एक आई आणि तिची पौगंडावस्थेतलं लेकरू यांच्यामधला भावनिक आंदोलनाची भावस्पर्शी किनार या कवितेला लागलेली आहे. त्यानंतर कल्पना दुधाळे यांची 5वी कविता आहे, धग असतेच आसपास. जग कितीही बदललं तरी भूमीशी घट्ट बांधलेलं आयुष्य समूळ सोडता येत नाही. ही कल्पना दुधाळे यांची कवितेच्या निर्मितीच्या मुळाशी असलेली त्यांची काव्यविषयक भूमिका आहे. ही भूमिका त्यांनी त्यांच्या धग असतेच आसपास या कवितेतून मांडली आहे. अनेक गोष्टी आपल्या उपयोगाच्या नाहीत हे माहीत असून देखील इतरांखातर शेतकरी त्या करीत असतो. त्यात तो स्वार्थ पाहत नाही. शेतकऱ्याची लेक असलेली ही कवितेची नायिकासुद्धा इतरांखातर निस्वार्थीपणे जबाबदाऱ्या पेलत राहण्याचा कृषी संस्कृतीचा समूहभावाचा धर्म पाळत आली आहे. आयुष्याच्या होरपळीत जीवन संपवून टाकावे असे आत्महत्येचे कितीतरी प्रसंग आले, पण त्यांना लाथाडून आयुष्याच्या अखेरीपर्यंत न डगमगता चालत राहण्याचा निर्णय तिने घेतला आहे. नापिकी कर्जबाजारीपणामुळे महाराष्ट्रातल्या शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण त्याच्या माघारी कुटुंबाचा भार सावरण्याचा संघर्ष करणाऱ्या एकाही कुणबी स्त्रीने आजवर आत्महत्या केलेली नाही. हे बळ तिला तिच्या जगण्यातून, संस्कारातून मिळालेले आहे. याकडे ही कविता लक्ष वेधते. शेती परंपरेतल्या या समस्त स्त्रियाकडे एक उपजत शहाणपण आहे. या शहाणपणातून त्यांचे एक जीवनविषयक तत्त्वज्ञान तयार झालेले आहे. या तत्त्वज्ञानाची या स्त्रिया आपल्या जगण्यात सजगपणाने जपणूक करतात. या कवितेत कल्पना दुधाळ यांच्या जीवनविषयक धारणांची झलक आपणास पाहावयास मिळते. साधी स्वतःची सावली चुकवून पळताही येत नाही असे एखादे वाक्य दीर्घकाळ मनात घर करते किंवा वस्तूसारखी माणसं बदलता येत नाहीत, टाळताही येत नाहीत असे एखादं वाक्य जीवनाचा खूप व्यापक अर्थ सांगून जातात. माणसात सगुण गुण अवगुण असतात, धग असतेच रक्तात जी सोसली जात नाही हा सार्वत्रिक अनुभव त्या सांगतात. स्त्रीकडे, विशेषतः कृषी परंपरेतल्या स्त्रीकडे उपजतच मोठी सहनशीलता असते. अनेक गोष्टी पचवण्याची ताकद तिच्या जगण्याने आणि निसर्गाने तिला बहाल केलेली असते. त्यामुळे सातत्याने जीवनाशी संघर्ष करूनही तिला त्या संघर्षाची जाणीव असतेच असे नाही. संघर्ष पचवण्याची तिची ताकद मोठी असते. हा अनुभव व्यक्त करताना कवितेच्या अखेरीस दुधाळ म्हणतात, दरवेळी भाजतच असं नाही, पण धग असतेच आसपास. आग आणि काडी फक्त निमित्ताला. शेती संस्कृतीतील स्त्री ही धग सतत सोबत घेऊन मोठ्या हिमतीनं जगते आहे याचे भान ही कविता करून देते. अशा प्रकारे कल्पना दुधाळे यांच्या ह्या 5 कविता आणि त्यांचा आशय आपण इथे पाहिलेला आहे. त्यानंतर आता एकूण आपण 6 कवींच्या ह्या कविता पाहिल्यानंतर ह्या 6 कवितांच्या नारायण सुर्वे असतील, केशवसूत असतील, या सर्व कवितांचा आपण एकत्रित जर विचार केला तर काय लक्षात येतं बघा 6 कवींच्या निवडक 5-5 कवितांचा स्वतंत्रपणे विचार केल्यानंतर प्रामुख्याने एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की या 6ही कवितांचे आशय, विश्व आणि अभिव्यक्तीचे स्वरूप परस्परापेक्षा सर्वार्थाने भिन्न आहे. या भिन्नतेमागची कारणे या कवींच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्वात आणि त्यांच्या जीवनविषयक दृष्टिकोनात दडलेली आहेत. वरीलपैकी काही कवी थोड्याफार फरकाने वेगवेगळ्या काळातले आणि वेगवेगळ्या परिस्थितीत घडलेले आहेत, तर काहीजण समकालीन असूनही त्यांची कविता परस्परांच्या कवितेपेक्षा पूर्णतः वेगळी आशय, प्रतिमा, प्रतीका,
प्रतीके आणि भाषेचा वापर या बाबतीत प्रत्येक कवीचे वेगळेपण जाणवणे, त्यामागे प्रत्येकाची स्वतःची स्वतंत्र काव्यविषयक जाणीव आहे. अशा विविधांगी जाणीवांची कविता मराठीत आज जे विपुल प्रमाणात लिहिली जात आहे आणि म्हणूनच मराठी कवितेचे दालन आशय आणि अभिव्यक्तीच्या संदर्भात समृद्ध आहे. विविधांगी वास्तवाचा व्यापक पट मराठी कवितेने आपल्या कवीत घेतला आहे.